आता या ठिकाणी मागील लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय सिल्व्हिकल्चर, व्हॉट इज मीन बाय सिल्व्हिक्स, देन प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ सिल्व्हिक्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिल्व्हिकल्चर, देन क्लासिफिकेशन ऑफ ओरिजिन ऑफ फॉरेस्ट. हे 4 पॉईंट आपण महत्त्वाचे बघितले. त्या पॉईंटमध्ये आपण काय बघितलं की सिल्व्हिकल्चर, सिल्व्हिकल्चर मीन्स व्हॉट, इट इज अन सिम्पल, इट्स केअर, प्रोटेक्शन, मॅनेजमेंट आणि अजून काही शब्द टाकू शकता तुम्ही, अँड गेटिंग द सस्टेनेबल यील्ड फ्रॉम टिंबर. ओके, किंवा त्या स्टँड्स ऑफ टिंबर हा शब्द तुम्ही या ठिकाणी वापरायचा. सिल्व्हिक्स मीन्स व्हॉट, सिल्व्हिक्स मीन्स जे थेरॉटिकल नॉलेज येतं सिल्व्हिक्समध्ये. ओके, सिल्व्हिक्समध्ये येतं की जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ट्री, हिस्ट्री ऑफ द ट्री यांच्या ज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी सस्टेनेबल यील्ड मिळवणं किंवा त्याच्यामध्ये त्या ज्ञानाचं ॲप्लिकेशन करून सिल्व्हिकल्चर प्रॅक्टिसेस योग्य पद्धतीने पार पाडणं. सो सिल्व्हिक्स इज अन थेरॉटिकल बेस अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट थेरी सिल्व्हिकल्चर वर्क. आता आणखीन थोडक्यात लक्षात राहायला आपण त्यावेळेस उदाहरण पण घेतलं. पण सिल्व्हिकल्चर मीन्स व्हॉट, की एखाद्या फील्डमध्ये तुम्ही गेल्यानंतर फ्रॉम सोईंग म्हणजे फ्रॉम सीड और रिजनरेशन और कॉपीज और ब्रॉडकास्टिंग ऑफ सी पासून ते त्याच्यामध्ये येणारे मधले जे ऑपरेशन्स असतील, टेंडिंग वगैरे, आता हे असं शेवट कटिंग पर्यंत. आता कुऱ्हाड घेऊन आपण इथे येऊ शकत नाही किंवा एक्सा. सो टेंडिंग असेल किंवा कटिंग ह्यासारखे सगळे ऑपरेशन ऑन फील्ड करणं, इट इज नथिंग बट सिल्व्हिकल्चर बाय द ॲप्लिकेशन ऑफ सिल्व्हिक्स अँड इन द सस्टेनेबल वे. सो सिल्व्हिकल्चर, सिल्व्हिक्स आपण समजलेलं आहे. आता पुढे आपण गेल्यानंतर काय बघितलं की ऑब्जेक्टिव्ह वगैरे आता बघितलेलं आहे. आता सेपरेट याच्याबद्दल परत रिपीट घ्यायची काही गरज नाही. देन क्लासिफिकेशन ऑफ ओरिजिन ऑफ फॉरेस्ट. नाव इन क्लासिफिकेशन ऑफ ओरिजिन ऑफ फॉरेस्ट याच्यामध्ये आपण काय काय बघितलं. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन एज किंवा एज वर पहिल्यांदा, इवन एज अँड अनइवन एज्ड फॉरेस्ट. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन growing stock. Whenever there is a normal growing stock means normal growing stock, normal increment, normal age gradation. Age gradation काय असतं ते सांगितलंय मी. This is called as normal forest. When there is a do not have normal growing stock, normal increment, do not have normal age gradation, this is called as abnormal forest. Then forest classification based on regeneration. When forest is regenerated from seed, it is called as high forest. When forest is regenerated by the copies, it is called as copies forest. Then last one यामधलं जे मेन आहे ज्याच्यामध्ये क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्पेसिस कंपोजिशन. त्यामध्ये असणारे प्युअर फॉरेस्ट मीन्स देर इज अ मॅक्झिमम नंबर ऑफ सिंगल स्पेसिस किंवा ज्याच्यामध्ये आपण 20% पर्यंत व्हेरिएशन अलाउड आहे पण त्याच्या पुढे नाही. आणि मिक्स्ड स्पेसिस मीन्स या ठिकाणी त्याच्यामध्ये 20% अधिक वेगवेगळ्या स्पेसिस नसाव्यात. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये मिक्स फॉरेस्ट असणार आहे. मग परत अजून आपण बघितलं ऑब्जेक्टिव्ह मॅनेजमेंट नुसार क्लासिफिकेशन असेल, इतर बाबींनुसार असेल. देन व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह किंवा काय आपण ऑब्जेक्टिव्ह घेऊन हे क्लासिफिकेशन करतो असा एखादा प्रश्न येतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॉरेस्ट क्लासिफिकेशन एक, आता हे तुम्ही अजून याच्यात मनानं पॉईंट वाढवू शकता. टू स्टडी अँड कॅरेक्टरिस्टिक्स द डिफरंट फॉरेस्ट टाइप्स. बरोबर आहे, वेगवेगळ्या फॉरेस्ट टाइपचे त्याचा अभ्यास करणे आणि त्यांचं कॅरेक्टराइज काय असतील ते करणं. टू डेव्हलप सुटेबल सिल्व्हिकल्चर मॅनेजमेंट ॲज पर दॅट फॉरेस्ट. इवन एज्ड फॉरेस्ट आहे का अनइवन एज्ड फॉरेस्ट आहे, नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे, त्याच्यानुसार तुम्ही सिल्व्हिकल्चर प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी यूज करणार. सिल्व्हिकल्चर प्रॅक्टिसेस जे जे आहेत ते आपण पुढे बघणार आहे, पण तरी तुमच्या लक्षात आले असतील काय गोष्टी आहेत त्या. टू अवॉइड वेस्टेज ऑफ रिसोर्सेस अँड सेव्ह मनी बाय अवॉइडिंग फेल्युअर. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला त्या फॉरेस्ट काय आहे हे माहीत असल्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये सिल्व्हिकल्चर प्रॅक्टिसेस अप्लाय केल्यामुळं त्या ठिकाणी वेस्टेज ऑफ द रिसोर्सेस आणि सेव्ह द मनी हे तुम्हाला अचीव करता येईल. अजूनही त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतील. आता फॉरेस्ट क्लासिफिकेशन बेस्डवर आपण बघितलं मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये प्रोटेक्टेड फॉरेस्ट आले, इव्हन रिझर्व्ह फॉरेस्ट, विलेज फॉरेस्ट हा देखील एक क्लासिफिकेशनचा भाग आहे. मग त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो टू कन्झर्व सम स्पेसिस, त्यानंतर टू प्रोटेक्ट द मेडिसिनल प्लांट, टू प्रोटेक्ट ॲनिमल्स अँड वाईल्ड लाईफ, असं काही लिहू शकता एक्स्ट्रा, काही अडचण नाही. कारण रिझर्व्ह फॉरेस्ट मग तिथं लिहा फक्त रिझर्व्ह फॉरेस्ट इट इज अन एक्सक्लुझिव्हली रिझर्व फॉर द प्रोटेक्शन ऑफ ट्री स्पेसिस, नो एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ऑल अलाउड ओव्हर देअर, असं काही लिहा. यस, त्यामुळे जसं समजेल तसं तसं हा पहिला टॉपिक अजून आपला स्ट्रॉंग होऊन जातो. आता आपल्याला
जे बघायचं आहे ते सिस्टीम ऑफ फॉरेस्ट क्लासिफिकेशन मधलं, त्यामधलं जे आपण इकॉलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट बघितलं होतं, ज्याच्यामध्ये व्हेजिटेशन आणि क्लायमेटनुसार फॉरेस्टचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे चॅम्पियन सेट क्लासिफिकेशन फॉरेस्ट टाइप्स इन इंडिया. मी जे सांगितलं होतं की 1936ला प्रथम चॅम्पियननं हे क्लासिफिकेशन केलं आणि 1968ला त्याच्यामध्ये सेट यांनी या ठिकाणी मॉडिफिकेशन केलं चॅम्पियन बरोबरच, म्हणून त्याचं नाव चॅम्पियन अँड सेट क्लासिफिकेशन झालेलं आहे 1968 1968. त्याच्यामध्ये क्लायमेट अँड व्हेजिटेशनचा यूज केलेला आहे क्लासिफिकेशन करताना. हा पॉइंट आपण दोनदा बघणार आहे. पुढे जाऊन एक तुम्हाला फॉरेस्ट रिलेटेड अजून एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये देखील फॉरेस्ट क्लासिफिकेशन इन इंडिया म्हणून आहे आणि याही ठिकाणी फॉरेस्ट क्लासिफिकेशन आहे. परंतु या ठिकाणी आपण काय करणार आहे, त्याला एकदम थोडक्यात बघणार आहे, कारण याच्यामध्ये असणारं व्हेजिटेशन जे किंवा जे ट्री स्पेसीज आहेत किंवा जे प्लांट स्पेसीज असतात त्यांचे अजून आपल्याला सगळ्यांचे बॉटनिकल नेम किंवा त्याचे नेम्स जे असतात सायंटिफिक नेम ते आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे की याचा ओव्हरव्ह्यू आधी समजावून घेणार आहे की कसं क्लासिफिकेशन केलं जातं थोडक्यात. परत तरी पण देखील याच्यावर आपले प्रश्न सुटू शकतात. आता बघा याच्यामध्ये चॅम्पियन अँड सेट क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट टाइप्स इन इंडिया, याच्यात जर आपण बघितलं की अनेक पुस्तकांमध्ये या ठिकाणी 6 मेजर ग्रुप म्हणून दिलेलं आहे. इवन मणिकंदननं 5 मेजर्स ग्रुप, सॉरी मी चुकीचं सांगितलं, की अनेक पुस्तकांमध्ये या ठिकाणी 5 मेजर्स ग्रुप म्हणून दिलेलं आहे. मणिकंदन मध्ये देखील 5 आहे. हॉर्नबिलच्या नोट ज्या फेमस आहेत त्याच्यामध्ये देखील 5 दिलेलं आहे. पण जेव्हा आपण पूर्णपणे याचं अनालिसिस करतो किंवा इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट जे आपलं फॉरेस्ट रिसर्चचं आहे त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी 6च मेन्शन आहे. ई पाठशालावर जरी आपण गेलो तर 6च मेन्शन आहे. इग्नू मध्ये गेलो तरी 6 मेन्शन आहे. सो 6 मेजर ग्रुप्स. आणि युपीएससीचे आपण प्रश्न जरी बघितले तर त्या ठिकाणी 6च आहे. ते कसं ते पुढे सांगतो मी. ओके, तर या ठिकाणी फॉरेस्ट इन इंडिया इंटू 6 मेजर ग्रुप बेस्ड ऑन द फॅक्टर्स लाईक क्लायमेट, फिजिओग्रामी, जनरल अपीयरन्स अँड स्पेसीज कंपोजिशन. अँड दिस मेजर ग्रुप इज फर्दर डिवायडेड इंटू द 60 टाईप ग्रुप. आणि परत त्याला अजून 200च्या दरम्यान या ठिकाणी अजून टाइप्स मध्ये डिवाइड आहे, परंतु तिथपर्यंत आपल्याला जाण्याची गरज नाही. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं, 6 मेजर ग्रुप्स अँड 16 सब टाइप किंवा जे टाइप्स ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, हे इम्पॉर्टंट आहे 616. मग हे 6 किंवा मेजर ग्रुप आणि त्याच्यातले सब ग्रुप कसे आहेत, तो ग्रुप नंबर 1 to 6 असणार आहे. मेजर ग्रुप जे आहेत ते या ठिकाणी मेन्शन केलेत आणि की सब ग्रुप्स या ठिकाणी आहेत ते आता आपण 1 by 1 बघूया. आता चॅम्पियन सेट समजावून घेण्यासाठी सपोज दिस इज अन मॅप ऑफ इंडिया समजून घ्या आता. ओके, मी काय केलंय, निम्माच या ठिकाणी ड्रॉ केलाय, कारण या ठिकाणी काय आहे की साऊथला जे आहे ते आपण गृहीत धरतोय की ते ट्रॉपिकल आणि तुम्हाला ते डिव्हिजन समजेल. दिस इज अन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. मग या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या खालचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे या ठिकाणी, ट्रॉपिकल. सो ट्रॉपिकल फॉरेस्ट हा एक त्याचा भाग आहे. इन बिटवीन, इन अबाउट ट्रॉपिक्स ऑफ कॅन्सर देर इज अ सब ट्रॉपिकल झोन. ओके, त्याच्यानंतर जर आपण हिमालय साईडला गेलो तर या ठिकाणी त्याने टेम्परेट झोन म्हणून त्याचं कन्वर्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण अजून वर जातो त्याच्यामध्ये सो ट्रॉपिकल, या ट्रॉपिकल मध्ये आता अजून एक गोष्ट राहिली की याच्यामध्ये 2 त्याने टाईप केलेले आहेत. एक या ठिकाणी वेट असेल आणि दुसरं ड्राय. ओके, सो ट्रॉपिकल मध्ये किती भाग आहेत, 2 आहेत. 1 and 2. थर्ड सब ट्रॉपिकल, फोर्थ टेम्परेट, फिफ्थ या ठिकाणी सब अल्पाईन म्हणून यानं हिमालयाच्या जोरा जो उंचीवरचा भाग आहे या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळ्यात जे टॉपचं जे आहे तिथं अल्पाईन केलेलं आहे. अशा पद्धतीने त्याने डिव्हिजन केलेलं आहे. ओके, तो यानुसार त्यांनी परत त्याच्यामध्ये सब ग्रुप सब टाइप्स केलेले आहेत. ते सब टाइप्स आपण आता बघूया. हे तर थोडक्यात समजलं तुम्हाला. ओके, देन 6 मेजर ग्रुप. मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट, या ठिकाणी मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये काय काय आहे, ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट क्लासिफिकेशन केलं त्यानं 4. एक जे मॉइस्ट ट्रॉपिकलला 4 मध्ये डिवाइड केलं, ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन, ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन, ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिड्युअस फॉरेस्ट अँड लिटोरल अँड स्वॅम्प फॉरेस्ट. अशा पद्धतीने हे 4 सब ग्रुप केले. ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्टचे त्यांनी परत 3 सब ग्रुप केले, ट्रॉपिकल ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट, ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट अँड ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट, असे 3 केले. ओके, देन
माउंटेन सब ट्रॉपिकल फॉरेस्ट, याचे त्यांनी काय डिवायडेशन केलं की माउंटेन शब्द टाकला आणि सब ट्रॉपिकल ब्रॉड लिव्ड हिल फॉरेस्ट, सब ट्रॉपिकल पाईन फॉरेस्ट आणि सब ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन असे 3 केले. त्याच्यानंतर माउंटेन टेम्परेट फॉरेस्टचं त्यांनी काय केलेलं आहे, माउंटेन वेट टेम्परेट फॉरेस्ट, हिमालयन मॉइस्ट टेम्परेट फॉरेस्ट आणि हिमालयन डाय टेम्परेट फॉरेस्ट असे 3 डिव्हिजन केले. आता आपण हिमालय म्हणजे या ठिकाणी हाईटला चाललेलं आहे. त्याच्यानंतर सब अल्पाईन फॉरेस्टमध्ये सब अल्पाईन हा एकमेव ग्रुप ठेवला आणि अल्पाईन फॉरेस्टमध्ये 2 ग्रुप ठेवले, मॉइस्ट अल्पाईन सब स्क्रब आणि ड्राय अल्पाईन स्क्रब किंवा आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर परत एकदा तेच बघा, या ठिकाणी मी अजून डिवाइड करून दिलेलं आहे नोट्समध्ये ही पाठशालाच्या, की ज्यात जर आपण बघितलं की मेजर ट्रॉपिकल फॉरेस्ट is this group is divided into the 4 group. Tropical wet evergreen forest, so it is a forest located at highest rainfall region. परत आणि उंचावर देखील वेस्टर्न घाट सारख्या ठिकाणी. ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट, थोडा कमी रेनफॉल. ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट, मॉइस्ट ज्या ठिकाणी थोडंसं दमट हवामान देखील आहे, हवेत आर्द्रता आहे अशा बाजूचं म्हणजे जास्त पावसाचा परंतु किनारपट्टीकडच्या बाजूचा या ठिकाणी प्रदेश. अँड लिटोरल अँड स्वॅम्प मीन्स व्हॉट, की ज्या ठिकाणी फोटोलाईट किंवा आपले सूर्यकिरण पाण्यामध्ये जिथपर्यंत पोहोचतात तिथं ज्या वनस्पती उगवतात तो लिटोरल झोन. आणि स्वॅम्प फॉरेस्ट म्हणजे दलदलीसारख्या क्षेत्रांमध्ये जिथं जंगलाची वाढ झालेली असते, केवळ खुरट्या वनस्पती नाही तर मोठ्या मोठ्या ट्रीजची किंवा वनस्पतींची ज्याच्यामध्ये वाढ झालेली असते, दिस इज कॉल्ड एज स्वॅम्प फॉरेस्ट. या भागामध्ये आपले एव्हेशनिया सोनेरिटा हे जे आपले मॅनग्रोव्ज आहेत त्यांचा समावेश होतो. देन ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट इज डिवायडेड इंटू द 3 ग्रुप्स. ओके, ट्रॉपिकल ड्राय डेसिडियस फॉरेस्ट, त्यानंतर ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट, ह्याच्यामध्ये येतं अकॅशिया निग्लोटिका बाबळ असेल, अकॅशिया कटॅचो असेल, आपलं खैर असेल. ट्रॉपिकल ड्राय डेसिडियस मध्ये या ठिकाणी टीक येतं, ज्याला आपण सागवान म्हणतो, साल येतं. त्यानंतर ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन मध्ये या ठिकाणी अझारिडेक्टा इंडिका म्हणजे आपला लिंब येतो अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर माउंटेन सब ट्रॉपिकल फॉरेस्ट येणार, याच्यामध्ये सब ट्रॉपिकल ब्रॉड लिव्ड हिल फॉरेस्ट. ओके, तर यामध्ये देखील साल आणि टीक येऊ शकतं. सब ट्रॉपिकल पाईन फॉरेस्ट, याच्यामध्ये पाईन वनस्पती येतात पाईन ग्रुप मधल्या. आणि सब ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट हा तिसरा भाग याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा माउंटेन टेम्परेट फॉरेस्ट मध्ये डिवाइड झाल्यानंतर बघा, माउंटेन वेट टेम्परेट फॉरेस्ट ज्या ठिकाणी पाऊस पडतो आणि आर्द्रता आहे, हिमालयन मॉइस्ट टेम्परेट फॉरेस्ट आणि त्यानंतर हिमालयन ड्राय टेम्परेट फॉरेस्ट. अशा पद्धतीनं वेट मॉइस्ट ड्राय असे 3 या ठिकाणी कॅटेगरी केलेले आहे माउंटेन टेम्परेट फॉरेस्टचे. ओके, त्यानंतर सब अल्पाईन, इट इज अन ग्रुप बिटवीन मॉइस्ट टेम्परेट म्हणजे हिमालयन ड्राय टेम्परेट फॉरेस्ट अँड अल्पाईन ग्रुप, ज्याच्यामध्ये काही वनस्पती येतात या ठिकाणी, तो सब अल्पाईन फॉरेस्ट आलं. आणि अल्पाईन फॉरेस्टमध्ये ट्रीज कमी असतात, या ठिकाणी श्रब्स वगैरे ह्या गोष्टी जास्त आहेत. तर अशा पद्धतीने अल्पाईन आहे. आता या ठिकाणी याची रचना अशी असते हाईटनुसार, हे तुम्हाला अल्पाईन आहे, या खाली सब अल्पाईन रिजन आहे आणि या ठिकाणी बेसला या ठिकाणी हिमालयन, या ठिकाणी ड्राय टेम्परेट किंवा वेट टेम्परेट हिमालयन फॉरेस्ट किंवा माउंटेन फॉरेस्ट ज्याला आपण म्हणतो माउंटेन टेम्परेट फॉरेस्ट, अशी ही रचना आहे. देन आता परत डिटेल अबाउट सब ग्रुप थोडक्यात जर बघण्यापूर्वी आपण बघूया की आपल्याला नेमकं मी ते 6 आणि त्याची काय पुस्तकांमध्ये 5 आहे, तर त्याच्याबद्दल आपण या प्रश्नांमधून उत्तर मिळेल आपल्याला. ओके, जे आपले लास्टला आहेत पीडीएफच्या बघा तुम्ही. आता हे प्रश्न आपण थोडक्यात बघू तरी पण. व्हॉट इज सिल्विक्स आपण बघितलेलं आहे, एक्सप्लेन ऍप्लिकेशन, डिस्कस इन ब्रीफ ऑब्जेक्ट ऑफ स्टडी ऑफ सिल्व्हिकल्चर. हा यूपीएससीला आलेला प्रश्न आहे 15 मार्काला. उत्तर लिहून पाठवा मला, मी तुमच्या उत्तराला या ठिकाणी इव्हॅल्युएट करून तुम्हाला फीडबॅक नक्की देईन. डिफाईन सिल्व्हिकल्चर, रिलेट द ऍप्लिकेशन ऑफ सिल्व्हिकल्चर टू डिफरंट ब्रांचेस ऑफ द फॉरेस्ट्री, हे देखील आपल्याला झालेलं आहे. आता इथं बघा, इन लिस्ट 4 ग्रुप्स ऑफ फॉरेस्ट टाइप्स अंडर मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट ॲज पर द चॅम्पियन सेट क्लासिफिकेशन ऑफ द फॉरेस्ट टाइप्स. नीट लक्षात घ्या, हा प्रश्न समोर ठेवा, पीडीएफ तुमच्याकडे असेल.
इनलिस्ट या ठिकाणी शब्द काय म्हणले त्यांनी, केवळ लिस्ट करायचे आहे तुम्हाला, 4 फक्त लिस्ट लिहायचे आहे. इन डिटेल लिहिण्याची काही गरज नाही, म्हणजे एक एक लाईन 2 मार्काला असल्यासारखी. इनलिस्ट फोर ग्रुप्स ऑफ फॉरेस्ट टाइप्स अंडर मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट ॲज पर चॅम्पियनशिप. आता आपण मॉइस्ट ट्रॉपिकल कडे जाऊया. मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट हा जो पहिला ग्रुप आहे, याच्यामध्ये 4च आहेत आपल्या आपल्या नोट्समध्ये, आणि ज्या इतर नोट्समध्ये या ठिकाणी 7 मेन्शन आहेत, मॉइस्ट अँड ड्राय. त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं की नेमके आहेत काय. तर हे सरळ सरळ ह्याच नोट्स करायच्या, याच्यामध्ये तुम्हाला 4च दिसतील. आता तुम्ही दुसऱ्या नोट्स बघितल्या नाही, तुम्हाला डाऊट येत नाही, पण जर चुकून तुम्ही हॉर्नबिलच्या नोट्स बघितल्या किंवा या ठिकाणी मणिकंदन बघितलं, तर तुमचं कन्फ्युजन तुमच्या बरोबर लक्षात येईल की या ठिकाणी काहीतरी मिस्टेक झालेली आहे, ज्याच्यानुसार युपीएससीचा प्रश्न सोडवणं थोडं अवघड जातं. त्याच्यामुळे या ठिकाणी सिंपल जायचं की आपण मॉइस्ट ट्रॉपिकलमध्ये 4 डिवाइड केलेले आहेत, ते लिस्ट करायला केवळ युपीएससीने एकदा प्रश्न विचारलेला आहे 8 मार्काला. तुम्हाला ही लिस्ट फक्त लिहायची आहे. त्याच्यामध्ये 4 कोणकोणते आहेत, मॉइस्ट टेम्परेट ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट, दिस इज कॉल्ड एज रेन फॉरेस्ट. त्याच्यानंतर ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट, त्यानंतर येतं ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट, आणि त्यानंतर लास्ट आहे ट्रॉपिकल लिटोरल अँड स्वॅम्प फॉरेस्ट, टायडल अँड मॅनग्रोव्ह फॉरेस्ट ज्याला म्हटलं जातं. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला 4 इनलिस्ट करायला सांगितले होते केवळ. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न. मग यावरून मिळाले 4 मार्क, 8 मार्क, की 4चे फक्त तुम्हाला नावं द्यायची होती, आणि एक प्रूव्ह झालं की या ठिकाणी मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये 4च येतात. तर इतर पुस्तकांप्रमाणे ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये त्यांनी 7 म्हटलंय, परंतु ते कन्फ्युजन होण्याऐवजी ड्राय आणि मॉइस्ट हे सरळ सरळ वेगळे करायचे आपण. एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट टाइप इन इंडिया बाय चॅम्पियन सेट. इनलिस्ट मेजर फॉरेस्ट टाइप्स अँड देअर ग्रुप्स. आता तुम्हाला याही ठिकाणी 10 मार्काला काय करायचं आहे, एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ इंडियन टाइप्स ऑफ इंडिया इन फॉरेस्ट चॅम्पियन सेटनुसार. मग तुम्हाला काय लिहायचं आहे, चॅम्पियन सेट क्लासिफाईड द इंडियन फॉरेस्ट ॲज पर द व्हेजिटेशन अँड क्लायमेट. As per vegetation and climate, they divided the Indian forest into the 6 group and 16 subtype किंवा subgroup. एवढं लिहिलं सफिशियंट आहे. आता काय करायचं, तुम्हाला जो काय मी टेबल 2 नंबरला दिलेला आहे त्या पद्धतीने ॲज इट इज लिहायचं. या ठिकाणी बघा परत किती पेज नंबर, 5 वरचा हा जो टेबल दिलेला आहे मी, तो आहे अशा पद्धतीने लिहायचा आहे. झाले उत्तर 10 मार्काला. हाच प्रश्न तुम्हाला सतत येतो. हे सरळ सरळ लिहायचं. मेजर ग्रोव्स मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट त्यातले 4 लिहायचे, ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट त्यातले या ठिकाणी 7 लिहायचे, माउंटेन सब ट्रॉपिकल फॉरेस्ट यातले 3 लिहायचे, माउंटेन टेम्परेट फॉरेस्ट त्यातले 3 लिहायचे, सब अल्पाईन फॉरेस्ट मध्ये एकच आहे आणि अल्पाईन मध्ये 2 आहेत. असे हे 16 लिस्ट लिहिली की तुमचे 10 मार्क कन्फर्म झाले. म्हणजे हा टेबल पहिल्यांदा पाठ करा. आपण टप्प्याटप्प्याने चॅम्पियन सेट अभ्यासणार आहे. ट्री स्पेसिस वर देखील प्रश्न येतो. इनलिस्ट द ट्री स्पेसिस प्रेझेंट इन द ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट. मग त्यावेळेस आपण आपण ट्री स्पेसिसचा अभ्यास करणार आहे. आता मी काही ट्री स्पेसिस ऑन फील्ड घेतोय व्हिडिओमध्ये, तर त्या ट्री स्पेसिसचं या ठिकाणी आपण ज्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष ट्री स्पेसिस बघितल्यामुळे लक्षात तर राहतील, परंतु त्यांच्या प्रॉपर्टीज सांगितल्यानंतर अजून तुमच्या गोष्टी लक्षात येतील की यात काय काय. तर अशा पद्धतीने आपण चॅम्पियन सेटचं या ठिकाणी फॉरेस्ट क्लासिफिकेशनचं थोडक्यात ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे की ज्याच्यावर आपले युपीएससीचे प्रश्न सध्या सुटत आहेत. सिल्विकल्चर देखील आपण बघितलेलं आहे. खाली जी मी माहिती दिलेली आहे ती त्यांची इन डिटेल दिलेली आहे कॅरेक्टरिस्टिक्स, की ज्याच्यामध्ये आपण जर थोडक्यात बघितलं की ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट, दिस इज कॉल्ड एज रेन फॉरेस्ट. इट इज व्हेरी डेन्स, कारण पाऊस आहे. हाय अल्टिट्यूडवर बऱ्यापैकी असतात, पण जास्त पण नाही हिमालयासारखं. वेस्टर्न घाटच्या टॉप लेवलला किंवा तशा ठिकाणी येतात. मल्टीलेयर्ड व्हेजिटेशन असतं. रिमेनिंग ग्रीन थ्रू आउट द इयर असतं. इट इज अन व्हर्जिन फॉरेस्ट, शक्यतो त्या ठिकाणी कोणी जात नाही. आणि त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाच्या स्पेसिस म्हणजे डिप्टेरोकार्पस सारख्या स्पेसिस असतात. डिस्ट्रीब्युशन वेस्टर्न घाट, अंदमान निकोबार आयलँड, नॉर्थ ईस्टर्न रिजन.
नंतर ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन म्हणजे आता थोडासा कमी पावसाचा प्रदेश. ओके, त्यामध्ये येतं हे मिक्स एव्हरग्रीन अँड डेसिडियस ट्रीज त्या ठिकाणी आढळतात. इथं देखील डिप्टेरोकार्पस स्पेसिस आढळते. ओके, रिजन नियर द ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट लाईक पार्ट्स ऑफ वेस्टर्न घाट अँड ओडिसा. देन ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट, ते शेड देअर लिव्ह सीजनली, त्यांची पानं गळती होते 6 to 8 वीक करता या ठिकाणी होतं. दे आर कॉमर्शियली व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी लार्ज पार्ट ऑफ इंडिया इन्क्लुडिंग लोअर स्लोप्स ऑफ हिमालयस पार्ट अँड वेस्टर्न घाट्स अँड डेक्कन प्लॅटो, टीक आणि साल, जे की फर्निचरसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. या डॉमिनंट स्पेसिस, या स्पेसिस या ठिकाणी डॉमिनंट असतात ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट. आणि हा प्रश्न या ठिकाणी UPSCने 4 मार्कला विचारलेला आहे की ट्री स्पेसिस फक्त सांगा प्रेझेंट ॲट द ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट. आता आपण ट्री स्पेसिस जेव्हा खूप जास्त घेऊ तेव्हा आपण त्या परत एकदा ह्या पार्ट घेणार आहे, मी तुम्हाला रिपीट सांगतो. देन या ठिकाणी बघितलं तर टीक हे तुम्हाला डेक्कन प्लॅटोच्या साईडला दिसेल आणि साल हे तुम्हाला नॉर्थला दिसतं. हे डिस्ट्रीब्युशन लक्षात घ्या. साल हे डेक्कन प्लॅटोकडे नाही दिसणार, ज्याला आपण म्हणतो टोरिया रोबस्टा, आणि टीक टेक्टोना ग्रँडिस. सो टीक म्हणजे आपलं सागवान हे डेक्कन प्लॅटोकडे आहे आणि साल हे नॉर्थला, हे लक्षात ठेवा. देन लिटोरल अँड स्वॅम्प म्हणजे परत आपल्याला माहिती आहे कुठल्या टायडल अँड मॅनग्रोव्ह ज्यांचा समावेश आहे. त्याच्यानंतर ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये येतं या ठिकाणी आता कमी पावसाचा आहे. ट्रॉपिकल रिजनमध्येच असलेला जो कमी पावसाचा आहे तो एरिया येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो त्याला रेन शॅडो एरिया किंवा पर्जन्य छायेचं क्षेत्र आहे. ज्याच्यामध्ये ट्रॉपिकल ड्राय डेसिडियस फॉरेस्ट येणार आहे, सिमिलर टू मॉइस्ट डेसिडियस बट ड्रायर एरियाज. मॉइस्ट डेसिडियस प्रमाणेच आहे पण कमी पावसाच्या ठिकाणी आहे. शेड देअर लिव्स फॉर लॉंगर पिरियड. डिस्ट्रीब्युशन, आणि यामध्ये देखील टीक येतं बरं का. ओके, ह्यामध्ये देखील टीकचा काही भाग येतो. त्यानंतर काही ठिकाणी या ठिकाणी ॲझरडेक्टा इंडिकाचा पण समावेश होतो. ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट, यामध्ये काटेरी झाडं आपण म्हणतो. जो या ठिकाणी महाराष्ट्राचा जर विचार केला तर पुणे, सांगली, सातारा या ठिकाणी या जिल्ह्याचा जो ड्राय एरिया आहे त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा यांचा समावेश मुख्यत्वे आहे. तर याच्यामध्ये अकॅशिया निलोटिका, जिला आपण बाबूळ म्हणतो, अकॅशिया अरिक्युलोफॉर्मिस आता आणलेला आहे त्याच्यात सर, अकॅशिया कटॅच्युआ आहे तिथं. ओके, काय असतं जसं स्पेलिंगमध्ये जरा समजावून घ्या. त्याच्यानंतर ज्याला आपण कात म्हणतो, कॅरेक्टरिस्टिक्स स्मॉल, मोस्टली स्मॉल थॉर्नी ट्रीज असतात, श्रब्स असतात, ओपन व्हेजिटेशन विथ द लॉंग पॉट्स अँड टॅप ग्राउंड वॉटर. ठीक आहे, लॉंग रूट्स असतात त्यांचे, कारण त्यांना पाणी त्या ठिकाणी ओढायला लागतं. ट्रॉपिकल ड्राय एव्हरग्रीन फॉरेस्ट, याच्यामध्ये ॲझरडेक्टा इंडिका येतं, ज्याचं लिंब आपण म्हणतो. लिंबाची एक प्रॉपर्टी अशी आहे किंवा इंडिकाची की या ठिकाणी जेव्हा त्याचं लिप शेडिंग आहे त्याच दरम्यान त्याला पानं येतात, त्याच्यामुळे ते तुम्हाला एव्हरग्रीन दिसतात. ज्याच्यामध्ये चिंच देखील येतं. ओके, तर चिंचेचा समावेश आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर माउंटेन अँड सब ट्रॉपिकल फॉरेस्ट, याच्यामध्ये आता तुम्ही कुठं जाताय, हाईटला जाताय, हिमालयाच्या साईडला जरी म्हणलं तरी सब ट्रॉपिकल ब्रॉड लिव्ड हिल फॉरेस्ट, याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार सालचा देखील समावेश दिसेल. सब ट्रॉपिकल पाईन फॉरेस्ट, यामध्ये मुख्यत्वे पाईन डॉमिनन्स आहे, चीर पाईन. त्याच्यानंतर माउंटेन, आता या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात आहे पण आहे. माउंटेन टेम्परेट फॉरेस्ट, याच्यामध्ये या ठिकाणी हायर अल्टिट्यूडमध्ये आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये माउंटेन वेट टेम्परेट, त्याच्यामध्ये हायर एलिव्हेशन्स ऑफ हिमालया बिटवीन द 1800 मीटर टू 3000 मीटर. त्याच्यानंतर निलगिरी, पलानी हिल्स ऑफ साऊथ. हिमालयन मॉइस्ट टेम्परेट फॉरेस्ट, त्याच्यामध्ये देखील परत एकदा मॉइस्ट रिजन आहे आणि तो देखील हिल किंवा हाय अल्टिट्यूडवर आहे. हिमालयन ड्राय टेम्परेटमध्ये काय येतं, स्नो रिजनमध्ये हा या ठिकाणी हे आहेत, म्हणजे हे हिमालयातला ड्राय एरिया जो स्नोमुळे ड्राय आहे, पावसाचं प्रमाण कमी म्हणू शकतो परंतु स्नो आहे तिथं. आणि सब अल्पाईन म्हणजे परत एकदा एकदम वरचा जो झोन आहे हिमालयाचा, परत हाईटवर जायचं 3000 मीटरच्या पण वर कधी कधी, तर त्या ठिकाणी काही ट्रीज आहेत त्या ठिकाणी. नंतर कॉमन ट्रीज हे दिलेले आहेत, पण हे काय तुम्हाला सेडार, देवदार, या ठिकाणी तुम्हाला देवदार थोडंसंच दिसतं पण मेन सिल्वर फर या ठिकाणी असतो. या ठिकाणी लिस्टमध्ये असेल कुठं तर फर त्या बाजूला. ओके, सिल्वर फर असतं. अल्पाईन फॉरेस्ट, मग या ठिकाणी हे श्रब्सच असतात किंवा स्क्रब ज्याला आपण म्हणतो, श्रब्स. आणि लोअर व्हेजिटेशन्स आहे, अतिशय पावसाची प्रमाण कमी आहे याच्यामध्ये.
आणि यामध्ये आपण टिंबर मिळवत नाही, पण सम मेडिसिनल प्लांट आर प्रेझेंट ओव्हर हिअर. तो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ओव्हरव्ह्यू बघितलेला चॅम्पियन सेट. इट्स नॉट अन कम्प्लिशन ऑफ चॅम्पियन सेट क्लासिफिकेशन. हे आपण अजून ट्री स्पेसिस नुसार परफेक्ट करणार आहे. तर हे 5ही प्रश्न जे आहेत यांची उत्तरं लिहा, मला पाठवा. थोडासा इन डिटेल तुम्ही त्याच्यामध्ये एआयचा चॅट जीपीटीचा वापर करू शकता अभ्यास करण्यासाठी, परंतु लिहिताना बघून लिहू नका, तर मनानं लिहा स्वतःच्या भाषेत. तर आपल्याला त्याच्यामध्ये एरर काढता येतील. ओके, अशा पद्धतीने आपण पुढचाही टॉपिक संपवलेला. आता त्याच्या पुढचा आपण टॉपिक घेऊया. ओके, थँक्यू.